मी पूजा लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। खोपोलीमधल्या त्या चौकामध्ये मी आता उभी आहे जिथे मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली। माझ्या मागे तुम्ही जी जागा बघताय तिथेच मंगेश काळोखे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता। 26 डिसेंबर वार शुक्रवार होता, वेळ सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान याच जागेवर मंगेश काळोखे यांची हत्या झाली। 4 ते 5 आरोपी गाडीवर आले, त्यांच्या हातामध्ये कोयता त्याचबरोबर धारदार शस्त्र होती आणि याच आरोपींनी मंगेश काळोखे यांची हत्या केली। माझ्या मागे तुम्ही जे दृश्य पाहताय तिथूनच मंगेश काळोखे मी तुम्हाला दाखवते। हा जो चौक आहे, सीसीटीव्ही ते समोर लागलाय, जो सीसीटीव्ही समोर आलाय याच चौकातला तो सीसीटीव्ही। इकडे थोडंसं पुढे या, मंगेश काळोखे हे मागून साईबाबा नगरला हा रस्ता जातो जिथे ते मुलीला सोडवून शाळेमध्ये त्यांच्या घरी परत जात होते। इकडे मागे माझ्या आरोपी उभे होते त्यांची वाट पाहत। आरोपींनी सुरुवातीपासूनच प्लॅनिंग केलं होतं, कट रचला होता आणि तिथे मागे ते थांबले होते। मंगेश काळोखे यांची गाडी तिकडे जाण्यासाठी गेली, पण झालं काय तर आरोपींनी त्यांना खाली पाडलं। धावत धावत काळोखे या रस्त्याला आले आणि इकडे आरोपींनी त्यांना खाली पाडलं, त्यांच्यावर वार केले। फायटर असेल, कोयता असेल, त्याचबरोबर धारदार शस्त्रांचे हे वार होते आणि काळोखे यांचा मृतदेह इथे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आपल्याला दिसला। त्यांची हत्या झाली दिवसाढवळ्या। खोपोलीमध्ये अशा प्रकारे हत्या होण्याची ही पहिली वेळ असेल। या सगळ्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले। या सगळ्या हत्येचं कनेक्शन काय, राजकीय कनेक्शन काय, या सगळ्यांवरून आरोप प्रत्यारोप झाले। इथले जे आमदार आहेत स्थानिक महेंद्र थोरवे यांनी या हत्येचं थेट कनेक्शन सुनील तटकरे आहेत किंवा तटकरेंच्या प्लॅनिंगने ही हत्या झाली असं म्हटलं। जे इथले अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत सुधाकर घारे यांचं नाव सुद्धा FIR मध्ये आहे। FIR मध्ये कुणाचे नाव आहेत तर रवींद्र देवकर जे मुख्य आरोपी आहेत, त्यांचा मुलगा दर्शन देवकर, त्याच्याबरोबर धनेश देवकर, सचिन चव्हाण, सुधाकर घारे, भरत भगत आणि रवींद्र देवकरांचा बाउन्सर आणि इतर अनोळखी असे 3 आरोपी, एकूणच 10 आरोपींची नावे FIR मध्ये आहेत। रवींद्र देवकर आणि त्यांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या सगळ्या घटनेनंतर या घटनेमागचं किंवा या हत्येमागचं कारण काय हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित झाला। ज्या मंगेश काळोखे यांच्या पत्नी नुकत्याच नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या होत्या, नगरसेविका झाल्या होत्या। मानसी काळोखे, या मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे यांनी ज्या उमेदवाराचा पराभव केला त्या उमेदवाराचे पती होते रवींद्र देवकर आणि याच सगळ्या यांचा जुना 10 वर्षांचा वाद होता असं बोललं जातं आणि त्याच राजकीय वादातून ही हत्या झाली आहे असा आरोप होतोय। पण एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्या हत्येनंतर महेंद्र थोरवे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत ते सुधाकर घारे आणि सुनील तटकरे यांच्यावर, आणि त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे, त्या संदर्भातला इंटरव्ह्यू महेंद्र थोरवे यांचा आम्ही केलेलाच आहे। सुनील तटकरेंनी राजीनामा द्यावा, तटकरेंच्या सांगण्यावरून त्यांच्या निवासस्थानी या हत्येचा कट रचलाय असा जो आरोप आहे हा सगळा आरोप महेंद्र थोरवे यांनी केलेला आहे। एकूणच यांच्या कुटुंबाला, मंगेश काळोखेंच्या कुटुंबाला हा सगळ्यात मोठा धक्का आहे। आरोपी ताब्यात येतील, आरोपींना फाशी होईल, पण काळोखे यांचं कुटुंब या धक्क्यातून कधी बाहेर येणार हा सगळा प्रश्न आहे। सामाजिक कार्यकर्ते किंवा अप्पा म्हणून अशी ओळख होती मंगेश काळोखेंची। खोपोलीमध्ये मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत ते काळोखे यांना ओळखायचे आणि त्यांची एक चांगली ओळख इथे तयार झालेली होती। पण मंगेश काळोखे यांना या आधी सुद्धा म्हणजे हत्येच्या 4 ते 5 दिवसांआधी सुद्धा जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या। पोलिसात तक्रार सुद्धा या आधी दाखल झालेली होती, पण पोलिसांनी या घटनेचं कुठेतरी गांभीर्याने दखल घेतली नाही असं म्हटलं जात आहे आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर हत्या काळोखेंची झालेली आहे। आता हा चौक सगळा दाखवायचा प्रयत्न होता। एकूणच जर आपण बघितलं तर या चौकामध्ये ती हत्या झालेली आहे। खोपोलीमधला विहारी मधला हा सगळा भाग आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे पोलीस काय तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुमची आणखीन काही मतं असतील ती कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।